हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल गावाजवळील कयाधू नदीवर सुमारे 15 वर्षांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने हा बंधारा बांधण्यात आला होता। या बंधाऱ्यामुळे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पाणी साठत असून परिसरातील 2 ते 3 गावांमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होत होता। मात्र आता हा बंधारा पाडण्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुरू करण्यात आले। याबाबत माजी खासदार शिवाजी माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून या कामाला तीव्र विरोध केला। हिंगोली पोलीस दलाची भरती 64 जागांसाठी 13,000 उमेदवारी अर्ज। एका जागेसाठी स्पर्धा 203 उमेदवारांची स्पर्धा। पहाटेचा गारठा असो की दुपारचं ऊन, हिंगोलीची तरुण पिढी सध्या मैदानावर घाम गाळताना दिसते। निमित्त आहे हिंगोली पोलीस दलाच्या भरतीचा। अवघ्या 64 जागांसाठी 13,000 अर्ज आल्यानं प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे। दररोज 1,000 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। यामध्ये केवळ 12वी पास तरुणच नाहीत तर BA, BCom आणि चक्क इंजिनिअरिंग झालेले तरुणही शिपाई होण्यासाठी नशीब आजमावतायत। जिल्ह्यात कंपन्या नाहीत, MIDC फक्त नावालाच उरली आहे आणि शेती आता परवडत नाही। अशा दुहेरी संकटात सापडलेला हा तरुण आता सरकारी नोकरीसाठी दिवस रात्र एक करतोय। माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे। मी पोलीस भरतीची तयारी 2 वर्षापासून करत आहे। खूप प्रयत्न करत आहे। मी मागच्या भरतीला मला अपयश आलं होतं, पण यावेळेस मी जिद्दीनं चिकाटीनं पुन्हा प्रयत्न करत आहे। मी एका गरीब सामान्य कुटुंबातून आहे। माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे। माझ्या आई वडिलांचं माझं स्वप्न आहे की मी पोलीस बनावं, चांगल्या मोठ्या पोस्टला लागावं। हिंगोली जिल्ह्यात रोजगाराचं कोणतंही साधन उपलब्ध नाहीये। मोठ्या कंपन्या नसल्यानं उच्च शिक्षण घेऊनही पदवी फक्त कागदाच्या तुकडाच ठरते। 5 ते 6 वर्ष भरती निघत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।